आम्ही 7 मित्र निघालो होतो अंदरबनचा ट्रॅक करण्यासाठी आणि आम्ही 7ही मित्र खूप उत्साहित होतो हा अंदरबनचा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी. आणि आमच्या मागही असंख्य मित्र परिवार त्या अंदरबनचा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी आलेले होते. तुम्हाला पहिल्या पॉइंटवर आल्यावर खूप भारी निसर्ग बघायला मिळतो. हा निसर्ग खूप रम्य व सुंदर होता. भावांनो मित्र हरवले आमचे. गणपती बाप्पा भावांनो आम्ही चाललोय अंदरबन ट्रॅकला आणि इथं बघू शकता आपली सर्व टीम आहे आणि आम्ही जाणार आहे आता. खूप मजा करणार आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे खतरनाक होणार आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला अंदरबन जंगल ट्रेक करण्यासाठी रस्त्यावरील अशी हिरवी झाडी आणि हिरवेगार डोंगर तुम्हाला बघायला मिळतात. थांबले भावांनो आम्ही इथं आता ब्लूटूथ कनेक्ट करणार आहे. थोडे गाणे वगैरे लावू. तर भावांनो आपण आता नाश्त्याला उतरले आणि इथं आपण आलेले तामिनी घाटजवळचे आणि तिथूनच आम्हाला तामिनी घाटचा निसर्ग बघायला मिळत होता. हा निसर्ग खूप सुंदर होता. मी आणि माझे सर्व मित्र एका साई रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि आम्ही तिथे डिस्कस करून वडेपाव घेतले. मस्त पैकी नाश्ता झालेला आहे. आता आपली गाडी निघाली जस्ट. आता आपण इथून पुढचा ट्रेक कंप्लीट करत आहे. आता आपण डायरेक्ट जंगल मध्ये जायचं आहे. आता आपल्याला गाडी निघाली आपली. तर चला मित्रांनो इथून आपण अंदरबनला भेटूया. आपण उतरलेले आपलं अंदरबन आलेलं आहे. खूप पाणी पडतो इथं. इथं आमची टीम आता कपडे वगैरे बदलते. बघू शकता खूप जोरात पाऊस चालू आहे. खूप जोरात अंदरबनला खूप जोरात पाऊस. आपला मोबाईलला पण काही सेफ्टी लावली नाहीये. इथं बघू शकता तुम्ही चांगला व्ह्यू आहे. ओ माय गॉड बघू शकता खूप पाऊस आहे चालू आहे. आणि इथून अंदरबनच्या ट्रेककडे जाण्यासाठी असा बोर्ड लावलेला दिसतो. आम्हाला दुसरा बोर्ड लागलेला दिसला आणि आम्ही त्या दिशेने जाण्यासाठी निघालो. तर आपण तिकीट घराजवळ आलेलो आहे. इथं बघू शकता इथं तिकीट काढावं लागतं. तर इथे आल्यावर तिकीट काढावं लागतं. इंडियनसाठी 140 रुपये आणि फॉरेनरसाठी 280 रुपये. आणि आम्ही इथं तिकिटाचे पैसे पे केले आणि तिकीट घेण्यासाठी पुढं निघालो आणि आम्हाला आमचे तिकीट मिळाले. पुढं जाण्यासाठी आम्ही आमचे देवाचे नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आपण निघालेलो आहे भावांनो आणि इथं बघू शकता आपलं महाराष्ट्र. अंदरबन मध्ये जाताना आपल्याला इथं हे बघू शकता आपण खोलगड भाग आहे. दरी बघून आम्ही पुढं निघालो. पुढं निघाल्यावर आम्हाला रस्त्यात दगड आणि पाणी वाहत असताना दिसत होते आणि आम्ही सर्व मित्र इथपर्यंत सोबतच होतो. आणि तेवढ्यातच भावांनो मित्र हरवले आमचे. आम्हाला कळत नाही ते कुठे गेलेले. आम्ही पुढं निघालो आमच्या 5 मित्रांना बघण्यासाठी. आम्ही रस्ता विसरल्यामुळे आम्हाला कळत नव्हते ते पुढं गेले होते किंवा मागं. आपले मित्र काही दिसत नाहीये. खूप जोरात पडून आला तरी पण पूर्ण रस्त्यामध्ये पाणीच वाहणं चालू होते. आणि तेवढ्यातच मी आणि माझा मित्र अंदरबनच्या शेवटच्या भागपर्यंत आलो होतो. तरी देखील मित्र दिसत नव्हते.
मी आणि माझा मित्र पुढं निघत होतो. तेवढ्यातच मी आणि माझा मित्रांना आवाज देत होतो. तेवढ्यातच आम्हाला आमचे मित्र मागणं आवाज देत होते आणि आम्ही मागं निघालो. फायनली आम्हाला आमचे मित्र भेटलेले आहे भावांनो. आम्ही मागे आलेलो होतो आणि इथे हा अंदरबनचा शेवटचा भाग होता. पण आमचा ट्रेक इथे संपलेला नव्हता. मला पूर्ण 8 घंटेचा अंदरबनचा ट्रेक कंप्लीट करायचा होता. मी आणि माझा मित्र पुढं निघत राहिलो. 16 किलोमीटरचा रस्ता आहे. पुढे आल्यावर आम्हाला 2 रस्ते दिसत होते. त्यामुळे आम्ही थोडे विचारपूस केली. आणि आम्हाला काकांनी अंदरबन जंगलाची माहिती दिली. हे पुढे एवढ्या माणसात येणार आहे कशाला? काहीच नाही पाहायचा होता. पाहायचा होता का? मग थांबा मुक्कामला. आम्ही पुढं हिरा डॅमसाठी निघालो होतो. पुढं गेल्यावर रस्तेही खूप भयानक होती. पण आम्ही पुढं चालत राहिलो. पुढं चालता आम्हाला खेकडा दिसला. आणि हा खेकडा एक दगडी खेकडा म्हणून ओळखला जातो. आम्ही हा दगडी खेकड्याला इथं सोडून दिलं. तर आम्ही आता अंदरबनकडून इथं आलेलो आहे. तो अंदरबनचा भाग जो होता तो संपलाय. तर भावांनो आम्ही आता जंगल पार करून आलेलो आहे. इथं पुढं बघू शकता तुम्ही दृश्य. आम्ही सर्व मित्र थोडं जंगल पार करून आलेले होते आणि आम्हाला इथं थोडी मोकळी जागा बघायला मिळत होती. तर आम्ही इथे थोडी कॉफी करण्यासाठी इथे थांबलेलो होतो. आम्हा सर्व मित्रांची कॉफी आणि बिस्किट खाऊन झालेले होते. तर भावांनो कॉफी वगैरे पेले. आम्ही जंगलातून आलेले आहे आणि इथं आता मोकळ्या ठिकाणी बसलेले होते. बिस्किट वगैरे खाल्ले आणि आता आम्ही जाणार आहे पुढं. तर भावांनो आपला सफर कसा होणार आहे? कॉफी पिऊन आम्ही पुढं निघालो. पण निघता आम्हाला खूप लोकही दिसत होती आणि ते लोक खूप सावकाशीने चालत होते. कारण रस्त्यांमध्ये खूप मोठे मोठे दगड आणि पाणी पडलेले दिसत होते. त्यामुळे रस्त्याने जाताना आम्हाला खूप काळजी घ्यावी लागत होती. पुढे जातानाच आम्हाला एक छोटंसं गाव दिसत होतं. या गावाचे नाव इंडी होते आणि हे गाव खूप सुंदर होते. आम्ही या गावात जास्त वेळ थांबलो नाही. आम्ही सर्व मित्र पुढे चालत राहिलो आणि तितक्यातच मधात आलेलो आहे. फुल जंगल मध्ये आलेलो आहे भावा. भर जंगलमध्ये आलेलो होतो. मित्रांनो तर आपल्याला आता 6 घंटे झाले आपण फिरतोय मित्रांनो. आणि पूर्ण दगड आहे इथं. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही इथं. पूर्ण रस्त्यांमध्ये दगडच दगड होते आणि त्या दगडांवरून पाणी वाहने चालू होते. त्याचमुळे आमचे पाय घसण्याचे चान्सेस वाढत होते. त्यामुळे आम्ही खूप सावकाशीने चालत होतो. आणि आम्ही सर्व पुढे गेल्यावर आम्हाला एक छोटीशी पाण्याची दरी बघायला मिळत होती आणि तिथे खूप लोकही एन्जॉय करत होते. त्यामुळे आम्हालाही वाटलं की इथे थोडंसं एन्जॉय करूया. मी खाली उतरलो. तेवढ्यातच माझ्या मित्रांनी माझ्यावर पाणी उडवून मला भिजवलं. आता इथं थोडे मजा मारला आम्ही आणि आता निघणार आहे. पाऊस चालू झाला खूप जोरात आणि आता पुढे जाऊ. आम्ही सर्व मित्र पाण्यामध्ये एन्जॉय करून पुढं निघालो. पुढं चालत असताना आम्हाला रस्ता दिसला आणि आम्हा सर्वांना रस्ता दिसल्यानंतर आम्हाला समजलं होतं की आमचा अंदरबनचा ट्रॅक समाप्त होण्यास आलेला होता. 8 घंटे झाले आम्ही चालत होतो मित्रांनो.
8 घंटे नॉनस्टॉप चाललो आणि इथपर्यंत आमचा प्रवास समाप्त झालेला होता मित्रांनो. मस्त ट्रॅक झालेला आहे आज. खूप मजा आली, खूप आनंद घेतला. तुम्ही पण या ट्रॅकला. आम्हा सर्वांनी अंदरबनच्या ट्रॅकमध्ये खूप मजा केली होती आणि आमचा प्रवास परिपूर्ण झाला होता.